कारण देणारे कधीच विजयी होत नाहीत आणि विजयी होणारे कधीच कारण देत नाहीत. स्वराज्याच्या यशाचं सूत्र आहे ते हे सगळ्यात महत्त्वाचं. महाराजांच्या यशस्वीतेचं आणखीन एक कारण आहे महाराजांचं गुप्तहेर खातं. सर्वाधिक खर्च महाराज आपल्या गुप्तहेर खात्यावर करायचे. रोह्याच्या कार्यालयातला अधिकारी टॅबेकरेला सांगतोय सगळ्या राज्यात महाराजांचे हेर आहेत. सगळ्या राज्यात कुठल्याही राज्यात जरा कट होऊ द्या दुसऱ्या क्षणाला बातमी महाराजांकडे असते. पण महाराजांचं गुप्तहेर खातं किती गोपनीय असावं. महाराजांच्या गुप्तहेर खात्यातल्या बहिर्जी नायकांशिवाय इतर हेरांची नावं सुद्धा इतिहासाला माहिती नाहीत अजून. हे इतकं गोपनीय आहे. त्या गुप्तहेर खात्यानं निरोप आणला बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत. महाराज म्हटले बरं झालं आणि महाराजांनी बोलावणं धाडलं. आपले सरसेनापती हंबीरराव मोहिते हंबीरराव येते झाले. जी महाराज हंबीरराव बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत आणतो. काय संवाद आहे बघा. महाराज म्हणाले हंबीरराव बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत आणतो. कारण देणं प्रकारच नाही. हंबीरराव असं नाही म्हणले नाही महाराज बरोबर आहे तुमचं पण जरा दिवस पावसाळ्याचे आहेत मलाही सर्दीची अलर्जी आहे हो द्या एवढा पावसाळा बघू ना परत. नाही हो शिवचरित्र हा जगातला एकमेव असा इतिहास आहे ज्या इतिहासात तुम्हाला कोणी कारण देतानाच भेटत नाही. कारण देणारे कधीच विजयी होत नाहीत आणि विजयी होणारे कधीच कारण देत नाहीत. स्वराज्याच्या यशाचं सूत्र आहे ते हे सगळ्यात महत्त्वाचं. प्रकारच नाही हो. इथं जगण्यासाठी स्पर्धा नाही इथं मरण्यासाठी स्पर्धा चालली आहे. महाराज एखादी मोहीम काढायचे आणि तानाजी म्हणायचा राज हो डावा आपला तसा यसाज म्हणायचा ताना हो बाज ही मोहीम आपली आहे आपण जाणार राज आपण लग्नार तसं बाजी म्हणायचं यसाजी कापासून नंबर लावून बसलेल्या का सर्वाज ही मोहीम आपली आपण जाणार आपण लग्नार आपण मरणार राज. जगाच्या पाठीवरचा पहिला काळ आहे. माणसं जगण्यासाठी नाही मरण्यासाठी स्पर्धा करतायत. कारण देणं प्रकारच नाही. महाराजांनी सांगितलं हंबीरराव बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत आणतो. अन्न सोपं आहे. बहादूरगडावर 35,000ची खडी फौज आहे. त्या 35,000 फौजेच्या तावडीतनं 1 कोटी आणायचे म्हणजे किमान 50,000ची फौज घेऊन गेलं पाहिजे. मग रायगडावर त्यावेळी 50,000ची फौज आहे नाही हो. स्वराज्याची पद्धत अशी दसऱ्याला सीमोल्लंघन करावं स्वराज्य संवर्धनासाठी बाहेर पडावं अक्षय तृतीयेला परत यावं आणि शेतीच्या कामाला लागावं. स्वराज्याचं सगळं सैन्य महाराजांचा राज्याभिषेक उरकून स्वराज्याची स्वतःची शेतीवाडी करायला शेताकडे गेलाय. रायगडावर सैन्य आहे कुठं. इथला शेतकरी हाच स्वराज्याचा सैनिक आहे आणि स्वराज्याचा सैनिक हाच इथला शेतकरी आहे. मल्टी स्किल लेबर पॉलिसी हे महाराजांच्या स्वराज्याचं सगळ्यात मोठं गमक आहे. माणसं कमी आहेत. एकाच माणसावर अनेक जबाबदारी आहे. मल्टी स्किल लेबर पॉलिसी. सैनिकही तो आणि शेतकरी तो. अर्थव्यवस्था कशी गतिमान केली आहे. पूर्वी बरं होतं आमच्याकडे 100 एकर जमीन होती मग 4 वाटे झाले त्यांची 12 पोरं परत 12 वाटे झाले आता 1.25 एकर आलंय. महाराजांनी तसं नाही केलं. एक मुलगा शेती करत असेल तर दुसरा सैन्यात होता. तोही दसऱ्यानंतर स्वराज्यासाठी मुलुकगिरीला जायचा. त्यामुळे सैनिकाचा पगार घरी येत होता. दुष्काळ पडला अतिवृष्टी झाली अडचण होत नव्हती. पर्याय तयार करून ठेवलेले महाराजांनी. हे महाराजांच्या स्वराज्याचं वैशिष्ट्य आहे. 0 दरानं शेतकऱ्यांना कर्ज देणारा पहिला राजा आहे छत्रपती शिवाजी महाराज. अहो दुष्काळ किती भयान पडलाय त्यावेळी. सुलतानी कोसळलीच आहे. आसमानी सुद्धा ढासळली. इतका दुष्काळ की भुकेपोटी बापाची नजर मेल्या जनावराच्या प्रेतावर पडू लागली आणि पोटासाठी बापाची नजर पोराच्या मांसावर जाऊ लागली. इतकी भयान अवस्था. पण इतकी भयान असताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रातल्या एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केली नाही. हे शिवशाहीचं यश आम्हाला मानावंच लागेल. महाराजांनी मातीत नाही मातीसाठी मरणारी माणसं उभा केली. हे वैशिष्ट्य. राज्याभिषेक झाला पावसाळ्यात सगळं सैनिक शेतीवाडी करायला. मग रायगडावर सैन्य आहे कुठं. 35,000 फौजेच्या ताब्यातनं 1 कोटी आणायचे तर 50,000 सैन्य हवं. रायगडावर सैन्य आहे कुठं. आपल्याकडे दंगल झाली आणीबाणी आली की राज्य राखीव दल येतं.
राज्य राखीव दल ही संकल्पना सुद्धा शिवाजी महाराजांची. रायगडावर कायम 10,000ची रिझर्व्ह फोर्स असायची कायम. राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी स्वराज्याची घटना बनवली आहे. आता मी छत्रपती आहे कसंच नाही, अजिबात नाही. घटना बनवली, ज्याला आम्ही कानून जाप्ता म्हणतो. अष्टप्रधान मंडळ तयार केलं. अष्टप्रधान मंडळाचे 30 विभाग केले. 30 विभागात 600 कर्मचारी नेमले. त्यांचे नियम, नियमावली, कार्य, कर्तव्य सगळं ठरल्यानुसार अजिबात चूक चालत नव्हती. अनाजी दत्तो चिटणीस एका शेतकऱ्याचे 2 आणे देणं बाकी ठेवलं. महाराजांना कळालं आणि संतापले महाराज. त्या गरीबाचे 2 आणे काय म्हणून बाकी ठेवलेत, याचा कुसूर झाला तर स्वामी जीवेच मारेतील. अष्टप्रधान मंडळातला माणूस आहे, 2 आणे द्यायचं ठेवलं. महाराज सांगतायत स्वामी जीवेच मारेतील. काय विलक्षण प्रशासन असेल महाराजांचं. किती काळजी घेतली महाराजांनी रायतीची. का हंबीरराव म्हणताय तो कारण न देता चला आणतो. सिद्धीच्या वेड्यात महाराज अडकलेत. 65,000ची सिद्धीची बोट पन्हाळ्याला वेढा टाकून बसली आहे. 1 डिसेंबर 1659 महाराजांनी पन्हाळगड जिंकला आणि त्याच्यानंतर काही दिवसात त्या पन्हाळ्याच्या पायथ्याच्या गावातली तरणीबाण पोरं स्वराज्यात दाखल झाली. त्यातच एक जण होता पन्हाळ्याच्या पायथ्याच्या नेबापूर गावचा शिवा काशीद. नाव राजांचं, दिसायचाही हुबहू राजांसारखा. 6 महिने झालं वेडा उठेना. राजांच्या लक्षात आलं शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला पाहिजे आणि त्या दिवशी राजांनी बोलावणं धाडलं नुकत्याच स्वराज्यात आलेल्या हुबहू आपल्यासारख्या दिसणाऱ्या या शिवा काशीदला. राजाने विचारलं, शिवा आमचं रूप घेतोस? हे शिवा सिद्धीच्या भेटीला जातोस? होय रे शिवा, मरायला तयार होतोस? शिवा म्हणला होतो. झाला गेला. 6 महिन्याची ओळख आहे फक्त महाराजांनी शिवा काशीद. 6 महिन्याची. या 6 महिन्याच्या ओळखीत असं काय पेरलं असेल महाराजांनी या शिवा काशीदच्या उरात की शिवा काशीद मरायला तयार व्हावे? काय त्याच पावसाळ्या वादळी खिर रात्री महाराज बाजी प्रभू फुलाची प्रभू आणि बांदर सेना घेऊन पन्हाळ्याच्या पश्चिमेकडनं निघाले. 21 तासाचा अखंड प्रवास करून मसाईच्या पठारावर पोहोचले आणि त्यावेळी चाहूल लागली सिद्धीची फौज पाठलागावर आहे. बाजी प्रभू महाराजांना म्हणाले, राजा निमे लोक घेऊन आपण पुन्हा निघा. आम्ही निमे लोक झुंजितो, साहेबकारी आम्ही मरितो. आमच्या मुला लेकरांसाठी महाराज साहेब समर्थ. काय म्हणतायत बाजी प्रभू? निमे लोक घेऊन तुम्ही पुन्हा निघा. राजे म्हणले, नाही नाही बाजी, इथंच सारे लढू, सोबत लढू. नाही राजा, लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. राजा निघा. अखेर राजे निमे लोक घेऊन पुढे निघाले. पण मला बाजी प्रभूंचे बोल फार मोलाचे वाटतात. काय सांगताय? साहेबकारी आम्ही मरितो. तयारी आहे मरायची, समर्पित व्हायची, काहीच हरकत नाही. आणि पुढे काय म्हणताय? का? आमच्या मुला लेकरांसाठी महाराज साहेब समर्थ. आम्हाला काळजी करायचं कारणच काय? महाराजांनी इतकी व्यवस्था लावून दिली आहे, गरजच नाही. काळजी करण्यासारखं मार्ग काही नाही. आम्ही स्वराज्यासाठी हसत हसत मरतो. बघता बघता टक्क्याच्या खिंडीमध्ये रण पेटलं. बाजी कडाडत राहिले. जाऊन सांगा त्या यमाला, जोपर्यंत राजे विशाळगडावर पोहोचल्याचे तोपर्यंत आवाज कानावर पडत नाही तोपर्यंत हा माझी प्राण सोडणार नाही. राजे विशाळगडावर पोहोचल्याचे तोफांचे आवाज झाले आणि शिर तुटले. बाजी कोसळले, स्वराज्यासाठी समर्पित झाले. फुलाजी प्रभू, बांदर सेना सारे मारले गेले. गजखिंड पावनखिंड झाली. बाजी प्रभू, फुलाजी प्रभू स्वराज्यासाठी समर्पित झाल्यावर महाराज त्यांच्या सिंध या गावी गेले. त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. बाजी प्रभू, फुलाजी प्रभूंना एकूण 8 मुलं. त्यांच्या 8ही मुलांना महाराजांनी स्वराज्याच्या सेवेत दाखल करून घेतलं. अनुकंपा तत्वावर नोकरी ही योजना शिवाजी महाराजांची. आता ठीक आहे, ज्यांची मुलं वयात आली त्यांना सेवेत घेता येईल. पण काही सैनिक असे आहेत की जे लढताना धारातीर्थी पडले पण मुलं छोटी आहेत. खर्ची पडलेल्या सैनिकांच्या छोट्या मुलांचं काय? महाराजांनी रायगडावर आपल्या सैनिकांच्या मुलांसाठी बाल दरवेशी गृह उभारलंय, ज्याला आम्ही आता वसतिगृह म्हणतो.
बाल दरवेशी गृह, तिथं या मुलांच्या संगोपनाची, संवर्धनाची, शिक्षणाची आणि प्रशिक्षणाची व्यवस्था केली जायची. स्वराज्यातून ते योग्य वयात येताच त्यांना स्वराज्याच्या सेवेत घेतलं जायचं. आता काही लोक म्हणतील ते काय छोट्या मुलांचं झालं, पण काही सैनिक असे असतील की नुकतंच लग्न झालंय आणि तो लढाईवर गेला आणि मारला गेला, आता घरी फक्त त्याची विधवा पत्नी आहे, तिचं काय? आपल्या खर्ची पडलेल्या सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी महाराजांनी 350 वर्षापूर्वी फॅमिली पेन्शनची योजना आणली आहे. पण किती पेन्शन द्यावी त्याच्या पत्नीला तेही ठरवलं महाराजांनी घटनेत. तो सैनिक लढाईत मारला गेला त्यावेळी त्याला शेवटचा पगार जेवढा होता त्या पगाराच्या निम्मी रक्कम त्याच्या विधवा पत्नीला आयुष्यभर पेन्शन म्हणून मिळायची. हे 350 वर्षापूर्वी केलंय महाराजांनी. बरं तर ठीक आहे, तुम्ही म्हणाल विधवा पत्नींचंही झालं, पण काही सैनिक असे असतील अजून लग्नच झालं नाही आणि तो लढाईला गेला, मारला गेला, घरी फक्त आता वृद्ध आई वडील आहेत, त्यांचं काय? आपल्या सैनिकांच्या वृद्ध आई वडिलांसाठी महाराजांनी अडीशेरी नावाची योजना चालू केली आहे. आपल्या सैनिकाच्या वृद्ध माता पित्यांना स्वराज्यातून दरमहा 2.5 शेर धान्य दिलं जायचं. महाराजांनी प्रत्येक घटकाची काळजी घेतली आहे. महाराजांनी स्वराज्यच नाही उभा केलं, या स्वराज्याचं त्यांनी सुराज्य केलंय. स्वराज्य माझं राज्य आणि सुराज्य लोककल्याणकारी राज्य, सुराज्य उभा केलं महाराजांनी. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की या देशाची राज्यघटना तयार करताना माझ्या डोळ्यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं. एवढंच नव्हे, आपल्या प्रत्येक पत्राची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय शिवराय लिहायचे आणि मग खाली लिहायला सुरुवात करायचे. काय विलक्षण आहे. पाश्चात्य राष्ट्र आज छत्रपती शिवाजी महाराजांना व्यवस्थापनाचे विश्वगुरु मानतात.